हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं समाधिस्थमुपरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। अनादिनिर्गुणप्रगटली भवानी, मोहमहिषासुरमर्दना लागोनी, त्रिविधतापाची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी। आईचा जोगवा जोगवा मागेन, द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन। आईचा जोगवा जोगवा मागेन, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासरा सांडीन कुपात्रा। आईचा जोगवा जोगवा मागेन, पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन पुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी। आईचा जोगवा जोगवा मागेन, आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे झोडियले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग। आईचा जोगवा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एका जनार्दने देखिला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। आईचा जोगवा जोगवा मागेन, द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेईन, भेदरहित वारीसी जाईन। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा जोगवा या प्रकरणातील अभंग आहे। आज मी आपणासमोर प्रवचनाकरिता प्रवचन करीत असले तरी त्याबद्दल मला काहीही ज्ञान नाही आणि आपणा सर्वांपेक्षा मी वयाने, ज्ञानाने, भक्तीने, अनुभवाने खूप लहान आहे। यात काही चुका होतील, कृपया आपली मुलगी म्हणून क्षमा कराल अशी मी आपणासमोर विनंती करते। प्रतिवर्षी आपण नवरात्र महोत्सव साजरा करीत असतो आणि प्रत्येक जण आपापल्या परीने हा महोत्सव साजरा करतो। याही वर्षी कोरोनामुळे जितक्या उत्साहाने हा साजरा करतो तितका आपल्याला करणं शक्य नाही, परंतु प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या घरी हा नवरात्र महोत्सव साजरा करतो आहे। आणि
श्री संत मोजरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजचे कार्यकर्ते बैसकर काका यांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवती आईच्या चरणाची सेवा करण्याचा हा दुर्लभ असा योग जुळून आला आणि संत मोजरकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि बैसकर काकांच्या आग्रहाने आज या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मला मिळाली। तेव्हा नाथ महाराज आपल्या या अभंगामध्ये आपल्या आईला जोगवा मागतात। वारकरी संप्रदायामध्ये आपण बघितलं संत वाङ्मयामध्ये प्रत्यक्ष देवीचं वर्णन करणारा असा अभंग नाही म्हटलं तरी चालेल, कारण वारकरी हे वैष्णव आहेत आणि वैष्णव असताना त्यांचे एकनिष्ठते आहेत। एकनिष्ठ असल्यामुळे ते जे काही आहे ते सगळं आपल्या पांडुरंग परमात्म्याला सांगतात। तेव्हा हा जो जोगवा या ठिकाणी नाथ महाराज मागत आहेत तो आपल्या पांडुरंग परमात्मा आपल्या आईला मागत आहेत। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा। तेव्हा सर्व काही त्यांचं पांडुरंग परमात्मा असल्या कारणाने या ठिकाणी नाथ महाराज आपल्या पांडुरंग परमात्म्याला जोगवा मागत आहेत आणि म्हणून देवीला उद्देशून असा अभंग संत वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। तरी सुद्धा सनातन वैदिक धर्म परंपरेचे आपण सर्व मंडळी आहोत आणि आपल्या धर्म संप्रदाय आपल्या सनातन धर्मामध्ये 33 कोटी देव मानलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला संख्यावाचक नाही तर प्रकारवाचक आहे। 33 कोटी अर्थात 33 प्रकारचे देव आहेत आणि 11 रुद्र आहेत, त्यानंतर अष्टवसू आहे, 12 आदित्य आहे आणि 2 अश्विन कुमार आहे। असे एकूण 33 कोटी देव आहेत, 33 प्रकारचे देव आहेत आणि आधी पूर्वीच्या काळी या 33 देवतेंची पूजा केली जात होती, 33 कोटी। आणि मग त्या पूजेमुळे प्रत्येक जण आपापल्या देवतेची पूजा करणार, मग त्यामुळे एकमेकांमध्ये कलह व्हायला लागला, वाद व्हायला लागला। मग तो वाद थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शंकर भगवंतांनी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या रूपात देव प्रगट झाले आणि त्यांनी हा वाद मिटवण्यासाठी देव पंचायतन निर्माण केला। त्या देव पंचायतनाची नियुक्ती केली आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संत पंचायतन मानले जातात। त्यामध्ये संत माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत निळोबाराय महाराज असे हे 5 संत आहेत। आणि देव पंचायतन जे प्रधान देव आहे, गणपती बाप्पा ज्यांना आपण म्हणतो ते प्रधान देव, त्यानंतर शंकर भगवंत, विष्णू भगवंत आणि सूर्यनारायण आदिशक्ती जी आई आहे ती, असे हे 5 देव पंचायतन आहे। आणि या 5 देवांचे 5 संप्रदाय सुद्धा आहेत। गणपतीची उपासना करणाऱ्यांचा गाणपत्य संप्रदाय, त्यानंतर भगवती आईची उपासना करणाऱ्यांचा शाक्त संप्रदाय, सूर्यनारायणाची उपासना करणाऱ्यांचा सौर संप्रदाय आणि विष्णू भगवंताची उपासना करणाऱ्यांचा वैष्णव संप्रदाय आणि शिव भगवंताची उपासना करणाऱ्यांचा शैव संप्रदाय असे हे संप्रदाय आहेत। आणि या देवतांचं पूजन उपासना आपण आपल्या वैदिक धर्मामध्ये ही चालू आहे। आपल्या सनातन धर्मामध्ये ही पूजा उपासना या देवतांची आपण करत असतो। वास्तविक जर बघितलं तर प्रत्यक्ष परमात्मा हा एकच आहे, परंतु तो अनेक रूपांनी प्रगट होतो आणि तोच परमात्मा सर्वांचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून याकरिता तो गणपती बाप्पाच्या रूपात विद्यमान आहे। तोच परमात्मा संपूर्ण जगाला जन्म देणारा आहे, संपूर्ण जगाची उत्पत्ती करणारा आहे। अमृतानुभव मध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐसी इये निरुपाधिके जगाची जिये जनिके तिये वंदिली मिया मूळिके देवो देवी। या ठिकाणी देव आणि देवी दोघांचं वर्णन करतात। तर दोघ जण आहेत, त्यांचं नाव देव आणि देवी आहेत। देव म्हणजे परमात्मा आणि देवी म्हणजे आदिशक्ती। तर ही आदिशक्ती भगवती आई
आणि परमात्मा या दोघांच्या एकत्रीकरणातून हे विश्वरूपी पुत्र जन्माला आलं. आणि म्हणून तो परमात्मा जो आहे तोच या जगाची उत्पत्ती करणारा, जगाला जन्म देणारा आहे. तो जगाला जन्म देण्याकरिता अवतीर्ण होतो, रूप धारण करतो. एकच परमात्मा आहे जे सच्चिदानंद घन स्वरूप आहे. ते त्याच्या ठिकाणी मायेची संगत लागल्यामुळे त्याला शबलत्व ब्रह्म म्हणती त्यासी असं नाथ महाराज वर्णन करतात. निरुपाधिक आणि सौपाधिक अर्थात जे मूळ सच्चिदानंद घन स्वरूप आहे ते निरुपाधिक आहे, परंतु त्याच्यावर प्रकृती हे अध्यस्त आहे. आणि त्यामुळे त्याला मायेचा संग झाल्यामुळे, त्या प्रकृतीचा संग झाल्यामुळे आपण त्याला शबल म्हणू लागलो, ईश्वर म्हणू लागलो. आणि या ईश्वराच्या संगतीने, हा ईश्वर आणि प्रकृतीच्या संगतीने हे विश्व निर्माण झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एकची पंढरीचा राणा नये अनुमान श्रुतीसी. असा असणारा तो परमात्मा ज्याचं अनुमान, तो एक असणारा परमात्मा ज्याचं अनुमान श्रुती सुद्धा करू शकत नाही. तो परमात्मा अनेक रूपांनी प्रगट होतो आणि तो या सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे याकरिता गणपतीच्या रूपात प्रगट होतो. तोच परमात्मा संपूर्ण जगाला त्याची जन्म देण्याकरिता, उत्पत्ती स्थिती लय हे सांभाळण्याकरिता तोच परमात्मा शिव आणि पार्वतीच्या रूपात, आदिशक्तीच्या रूपात प्रगट होतो. तोच परमात्मा संपूर्ण जगाला प्रकाश देण्याकरिता सूर्यनारायणाच्या रूपात प्रगट होतो. तोच परमात्मा संपूर्ण जीवाचं भरण पोषण करण्याकरिता संपूर्ण जगामध्ये विष्णू रूपाने व्याप्त आहे. आता विष्णू या शब्दाची व्याकरण दृष्ट्या आपण बघितलं तर विष या धातूपासून विष्णू शब्द तयार झालेला आहे. विष प्रविशती, संपूर्ण ठिकाणी जो प्रवेश करून राहतो, सर्व ठिकाणी जो प्रवेश करून राहतो त्याला विष्णू म्हटलं जातं. असा विष्णू भगवंताच्या रूपात तो प्रगट होतो. तोच भगवंत अनेक रूपात प्रगट होतो आणि मग आपण त्याची पूजा करतो. सगुण स्वरूपाची आपण भगवंताच्या सगुण स्वरूपाची पूजा करतो. या ठिकाणी आदिशक्ती अर्थात भगवती आई, तर नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये लोक परंपरेचा हा अभंग आहे, तेव्हा संपूर्ण समाजाच्या कल्याणाकरिता, संपूर्ण समाजाच्या हिताकरिता नाथ महाराज भगवंताला नवस करतात आणि भगवंताला जोगवा मागतात. समाजाच्या हिताकरिता संत नेहमी संतांची मागणी ही स्वतःकरिता नसते तर जगाकरिता असते. तेव्हा नाथ महाराजांचा जी मागणी आहे ही समाजाच्या कल्याणाकरिता आहे आणि आपल्या आईला ते या ठिकाणी मागणी मागत आहेत. भवानी असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते पांडुरंग परमात्म्याला म्हटलेलं आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाण आपल्याला मिळेल. कुडीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. त्या पांडुरंग परमात्म्याला संतांनी देवी म्हटलेलं आहे. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई, असं अनेक जगदंबा देवी अशा प्रकारे त्या आईला त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी नाथ महाराज सुरुवातीला त्या भगवती आईची, पांडुरंग परमात्म्याची स्तुती करतात. ती कशी आहे? अनादि निर्गुण, अर्थात आदी म्हणजे उत्पत्ती आणि अनादि म्हणजे उत्पत्ती रहित. जी उत्पत्ती रहित आहे, जी उत्पन्नही होत नाही, जी नाशही पावत नाही, अशी असणारी, ज्याला अंतही नाही आणि आदिही नाही असा असणारा तो परमात्मा अनादी आणि निर्गुण, गुणरहित आहे. परंतु तो आपल्या भक्ताकरिता सगुण साकार होऊन प्रगट होतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. तो परमात्मा सगुण स्वरूपात प्रगट होतो. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की अनादि निर्गुण प्रगटली भवानी. तर हा पांडुरंग परमात्मा अनादि असणारा, निर्गुण असणारा आपल्या भक्ताकरिता सगुण साकार होऊन प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंत कशाकरिता प्रगट होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरिता
आणि अधर्माचा नाश करण्याकरिता भगवंत अवतीर्ण होत असतो. तसंच या ठिकाणी भगवंत एका राक्षसाचा वध करण्याकरिता अवतीर्ण झालेला आहे. तो राक्षस त्यावेळी जगदंबा आईने महिषासूर राक्षसाचा वध केला. परंतु या ठिकाणी नाथ महाराज आपल्या भगवंताला म्हणतात, देवा आई, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक राक्षस आहे. तो राक्षस म्हणजे मोह, आणि हा मोहरूपी राक्षसाचा तू वध कर. हा मोह जाणं फार अवघड आहे. मोह म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये पूर्ण भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाचा मोह जाण्याकरिता सांगितले. गीतेचा अलंकार हे ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आणि ज्ञानम मोह विनाशकम भगवता प्रार्थाय प्रोक्तम रणे गुह्यम तत्परमम हिताय जगतो यस्तांच स्पष्टीकृतम ज्ञानेशेन सलीलया विकटिता देशीय भाषासुया यावश्चंद्र दिवाकरो विजयताम स्थानाम ज्ञानेश्वरी. अर्थात भगवंतांनी रणांगणामध्ये अर्जुनाला पार्थाला जे गुह्य ज्ञान सांगितलं, तेच गुह्य ज्ञान अत्यंत स्पष्ट रूपात ज्ञानेश्वर माऊलींनी लीलेने आणि मराठी भाषेत सगळ्यांसमोर उघड केलं. आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे जे ज्ञानेश्वरी आहे ती विजयी असणारी अशी आहे. मोह म्हणजे काय? तर जी विनाशी पदार्थ आहेत त्या विनाशी पदार्थाची आसक्ती अंतःकरणाच्या ठिकाणी असणं याला मोह म्हणतात. आता विनाशी म्हणजे काय? इथे तर सगळंच अविनाशीवंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. सर्वच नाशिवंत आहे. संसार नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, सर्वच काही नाशिवंत आहे. मग या नाशिवंत वस्तूचा मोह, मनाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होणं याला मोह म्हणतात. अर्जुनाच्या ठिकाणी नातेवाईकांचा सात्विक मोह झाला होता. द्रोणाचार्यांच्या ठिकाणी आपल्या पुत्रांचा तामस मोह झाला होता. आणि धृतराष्ट्रांच्या ठिकाणी आपल्या मूर्ख पुत्रांचा राजस मोह झाला होता. भगवत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मोह धारण केल्यानंतर काय होतं? मोह धरलिया ऐसे होईल, जे असता प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐहि केसी. अर्थात मोह धारण केल्यानंतर जी प्रतिष्ठा आहे, असलेली प्रतिष्ठा सुद्धा जाते, आणि परलोक इहलोक सुद्धा दुरावतो. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंड वाते ज्योती आहत जैसी. सोसाट्याच्या वारामध्ये चालू असणारा जो दिवा आहे तो दिवा विझून जातो, तो राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेला मोह निर्माण होतो, तो मोह निर्माण झाला की मनुष्याची स्मृती नाश पावते. आणि या जो लोभ आहे, जो मोह आहे, त्या मोहाचा पुत्र लोभ आहे, लोभाचा पुत्र शोक आहे, असं हे संपूर्ण कुटुंबच आहे. ज्ञानेश्वर माऊली यांना कुटुंब म्हणतात. अर्जुन म्हणे काय देव उसताती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जे ठाव घेऊनी आपला. त्याला कुटुंब म्हणतात. आणि नाथ महाराजांनी या मोहाला आपल्या रूपक अभंगामध्ये भुजंग सुद्धा म्हटलेला आहे. तर हा भुजंगाप्रमाणे असणारा असा जो दंश करतो, जो मनुष्याला त्रास देणारा असा हा मोह जो विकार आहे, हा विकार कशाने जाईल? तर हा विकार भगवंताचं ज्या वेळेला, भगवंताच्या स्वरूपाचं ज्या वेळेला दर्शन होतं, भगवंताच्या आत्मस्थितीचं जेव्हा दर्शन होतं, त्या मूळ तत्वाचं ज्या वेळेला दर्शन होतं, त्यावेळेला हा संपूर्ण मोह निघून जातो. तो कशा प्रकारे जातो? माऊली वर्णन करतात, जया पुरुषाचे का मन सांडूनी गेले मोहमान, वर्षती जैसे घन आकाशाते विकवडया निष्ठुरा उभगीजे जेवी सोयरा, तैसे नागवती विकारा वेटाळूजे फळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे तयांची क्रिया ढाळे ढाळे घडती आहे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूच्या शेवटी संपूर्ण जे ढग आहेत ते आकाशाला सोडून जातात, आणि एखाद्या दरिद्री निर्दयी व्यक्तीला त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक कंटाळतात, ज्याप्रमाणे केळी, फळाला आलेली जी केळी आहे ती ज्याप्रमाणे गळून पडते, आणि जंगलाला आग लागली तर त्या झाडावर असणारे जे पक्षी आहेत ते सैरावैरा पडायला लागतात. अगदी त्याचप्रमाणे त्या आत्मस्थितीचं दर्शन झाल्यानंतर, आत्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर जो मोह आहे
ते जे विकार आहे ते सहज निघून जातात. म्हणून या मोहाचा तू नाश कर असं नाथ माऊली भगवंताला सांगतात. आणि त्रिविध तापाची करावया झाडणी, या 3 तापांची तू झाडणी कर. ती झाडणी करायसाठी तो मोह जाण्यासाठी आई प्रगट झालेली आहे. पांडुरंग परमात्मा प्रगट झालेला आहे. मनुष्याच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी 3 ताप आहेत. कुठले ताप आहेत? साधा ताप, हिवताप, थंडी ताप नाही. मग आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असे 3 ताप आहेत. भूती उपद्रव दिधला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ते दाहो झाला, आधी भौतिक बोलिला तो ताप. एका मनुष्याकडून मनुष्याला होणारा जो त्रास आहे, व्यक्तीचं भांडण होतं, थोडं कोणी काही बोललं की मग त्याचा राग येतो, राग आला की भांडण होतं, भांडण झालं की मग दुःख होतं. याप्रमाणे हे जे 3 ताप आहे हे दुःखाला कारण आहे. आधिभौतिक ताप, त्यानंतर आधिदैविक ताप. आधिदैविक ताप हा निसर्गाच्या कोपातून निर्माण होतो. खूप पाऊस पडणे, खूप ऊन तापणे, खूप थंडी पडणे किंवा भूकंप होणे, ज्वालामुखी होणे, हे जे निसर्गाच्या कोपातून उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आहे आधिदैविक ताप. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या ठिकाणी जे विकार, जे आजार निर्माण होतात ते आजार म्हणजे आध्यात्मिक ताप. तर असे हे 3 ताप आहे. या 3 तापाची झाडणी करायसाठी आई अवतीर्ण झालेली आहे, प्रगट झालेली आहे. आणि पुढे सांगतात की भक्ता लागुनी पावसी निर्वाणी. आई ही भक्तांना पावणारी आहे. आपण बघतो प्रत्येक वेळेला ज्याही आपल्या भक्ताच्या ठिकाणी संकट आलं ते संकट निवारण्याकरिता भगवंत स्वतः धावून जातो आणि त्याचं दुःख आपल्यावर घेतो आणि त्याला सुख देतो. ज्या वेळेला गजेंद्रावर संकट आलं त्यावेळेला भगवंत धावून गेला आणि प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी ज्या वेळेला खूप त्रास दिला त्यावेळेला हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरिता नृसिंह अवतार भगवंतांनी धारण केला. असे अनेक उदाहरणं आहेत की भगवंत आपल्या भक्ताकरिता धावून गेला. तो आपल्या भक्ताला पावणारा असा आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, आईचा जोगवा मागेन, आई तू पावणारी आहेस. तेव्हा सर्व जीवांच्या ठिकाणी असणारा हा मोह, सर्व जीवांच्या ठिकाणी असणारे हे त्रिविध ताप हे नष्ट कर, हे संपूर्ण नष्ट कर. आणि द्वैत सारुनी माडमी घालीन. नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, द्वैत सारुनी माडमी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन. द्वैत सारुनी माळमी घालीन. जे द्वैत आहे ते द्वैत बाजूला सरेल आणि अद्वैताची माळ मी धारण करेल. बोधाचा हाती झेंडा घेईल आणि भेदरहित भगवंताच्या दर्शनाला वारीला जाईल असं नाथ महाराज भगवंताला म्हणतात. या ठिकाणी द्वैत जे आहे, जे मीतूपण आहे, भगवंत वेगळा मी वेगळा, तर हे मीतूपण जे आहे याला द्वैत म्हणतात. आणि हे अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी. मीतूपण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. सोयराबाई म्हणतात की जे भगवंताचं दर्शन झाल्यानंतर, त्या भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर जो द्वैत आहे तो द्वैत निघून गेला आणि अद्वैत स्थितीला मी प्राप्त झाली. मीतूपण जाऊ दे दुरी, एकची गुंगडी पांघरू हरी. तेव्हा सर्व संत मंडळी अद्वैत स्थितीला प्राप्त झालेली आहेत. म्हणून गोरा कुंभार ते आपल्या त्या अद्वैत स्थितीला प्राप्त झाले, द्वैत निघून गेलं आणि त्या भक्ती रंगामध्ये ते रंगून गेले. त्यावेळेला त्यांच्या आपल्या पायाखाली आपला पुत्र तुडवला जातोय याकडे सुद्धा त्यांचं लक्ष राहिलं नाही. कारण ते त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर ते त्याचा आनंद घेत होते. आणि पंचीकरणामध्ये, वेदांतातील पंचीकरणामध्ये सुंदर असा दृष्टांत सांगितला जातो की एक मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळाकडे खूप सगळ्या मेंढ्या होत्या. तो त्या मेंढ्यांना चारायला घेऊन जायचा. मग चारायला नेल्यानंतर एक दिवस त्या जंगलामध्ये एका वाघाचं बाळंतपण झालं आणि बाळंतपण झाल्यानंतर त्याला एक सुंदर असं पिलू त्यांनी जन्माला घातलं. आता तो जो वाघ होता त्याने ते पिल्लू तिथेच टाकून दिला आणि तो निघून गेला. तेव्हा
त्या मेंढपाळाने ते वाघाचं पिल्लू उचललं आणि आपल्या सोबत घेतलं. आता ते वाघाचं पिल्लू सुद्धा त्या मेंढ्यांसोबत तिथे राहायला लागलं, त्यांच्यासारखं ते वागायला लागलं, त्यांच्यासारखं ते खायला लागलं. तेव्हा त्यालाही असं वाटलं की आपणही यांच्यातलेच आहोत. आणि मग काही दिवसांनी ते असेच रोज त्यांना तो मेंढपाळ घेऊन जायचा जंगलामध्ये. मग एकदा वाघाने डरकाळी फोडली. जशी वाघाने डरकाळी फोडली तसे सर्व मेंढ्या पळायला लागल्या. सर्व मेंढ्या पळायला लागल्या म्हणून ते जे वाघाचं पिल्लू होतं तेही त्यांच्यासोबत पळायला लागलं. तेही घाबरलं. आता ते त्यांच्यासोबत राहत असल्याने त्याला काय माहित. तेव्हा तो जो वाघ आहे तो वाघ म्हणतो, अरे तू का पळतोस, तू तर माझ्याच जातीचा आहे, तू कशाला घाबरतोस, तू तर माझ्या जातीचा आहे. तेव्हा तो म्हणतो, हे कसं काय, मी तर आजपर्यंत यांच्यासोबत राहिलो, मी यांच्याच सारखा आहे, मी यांचाच आहे, तू कोण आहेस, मी कसं काय मी तुझ्या जातीचा आहे. तेव्हा तो वाघ म्हणतो, तू माझ्यासोबत चल, मी तुला सांगतो. ते वाघ त्या पिल्लाला घेऊन जातो, पाण्याजवळ नेतो, त्याला सांगतो की बघ यात प्रतिबिंब बघ, तुला जशा मिशा आहे तशा मला पण आहे, तुझं जसं स्वरूप आहे तसं माझंही आहे, तुझ्या अंगावर जशा पट्ट्या आहेत तशा माझ्याही आहे, तुझं जे स्वरूप आहे तेच माझं आहे. तेव्हा तू ज्यांच्यासोबत राहतो ते तर तुझं खाद्य आहे. आपल्या खऱ्या स्वरूपाशी जाणीव करून देणारं जे आहेत ते आहेत सद्गुरू. सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी आपण या संसारामध्ये जन्माला आल्या कारणाने आपणही त्यात गुंतून जातो आणि गुंतून गेल्याने मग आपणही स्वतःला त्याचंच समजायला लागतो. परंतु आपल्याला त्या द्वैतापासून सोडून भगवंतापर्यंत आणण्याकरिता ते कोण आणतं, तर ते आहेत सद्गुरू. तैसे हरपले आपण पै पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सद्गुरू हे आपल्याच शरीरातील हरवलेली आपलीच आत्मस्वरूप वस्तू आपल्याला शोधून देतात. तेव्हा हा द्वैत सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या आशीर्वादाने हा द्वैत दूर होतो. भगवंताच्या नामस्मरणाने हा द्वैत निघून जातो आणि जीव हा भगवंताच्या अद्वैत स्थितीला प्राप्त होतो. अर्थात बोधाचा झेंडा मी घेईन, ज्या वेळेला त्या बोधावर आपण आरूढ होऊ त्यावेळेला द्वैतही राहत नाही आणि भेदही राहत नाही. बोध म्हणजे काय, ब्रह्म आणि आत्मा हे दोन नसून ते एकच आहे आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून ते मीच आहे, ते माझंच स्वरूप आहे, याची प्रत्यक्ष प्रचिती येणं याला बोध म्हणतात. वेदांतामध्ये 3 प्रमेय आहे, ब्रह्मसत्य, जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मैक्य नापरा, असे हे 3 प्रमेय आहे आणि त्याची प्रचिती जीवाच्या ठिकाणी होणं याला बोध म्हटलं जातं. अर्थात जे आपण बघतो आहे हा संसार त्या ब्रह्मतत्वावर अध्यस्त आहे आणि अधिष्ठान ते ब्रह्मतत्व आहे. तेव्हा हा संसार नाशिवंत आहे, हे अज्ञान आहे, याची जाणीव करून देणं आणि त्या ब्रह्मतत्वाशी लीन होणं यालाच बोध होणं म्हणतात. आणि नाथ महाराज म्हणतात की हा द्वैत सारून आणि त्या बोधावर आरूढ झाल्यानंतर जो भेद आहे तो भेदही शिल्लक राहिलेला नाही, भेदही निघून गेला, कुठलाच भेद राहिला नाही. भेदाचे 12 प्रकार सांगितले जातात. त्यामध्ये जीव ईश्वराचा भेद, जीव आणि ईश्वर हे दोन्ही वेगळे आहे असा भेद दिसतो. का दिसतो, का जाणवतो, कारण आपल्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून जीवाचा आणि ईश्वराचा भेद जाणवतो. अज्ञानामुळे भ्रम निर्माण होतो आणि भ्रमाने भेद निर्माण होतो. तेव्हा वास्तविक जर बघितलं तर परमेश्वर पांडुरंग परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात की ममै वांशो जीव लोके, संपूर्ण जे जीव आहे ते माझाच अंश आहे. दर्पणीचे दुसरे भासे परी असे एकची. आपण जर दर्पणामध्ये बघितलं तर आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. तर आपलं प्रतिबिंब जेव्हा दिसतं तेव्हा आपल्याला असं वाटतं ते वेगळं आहे, परंतु ते आपलंच स्वरूप असतं. तसंच त्या पांडुरंगाचंच स्वरूप, पांडुरंगाचाच अंश हे जीव आहे. म्हणून जीव आणि ईश्वर हे दोन्ही वेगळे नसून एक आहे. त्यानंतर जीवाचा भेद, जीवाचा भेद आहे. प्रत्येक आपण पाहतो अनेक जीव आपल्याला दिसतो, मग तो वेगळा वाटतो आणि प्रत्येकाबद्दल आपण वेगवेगळा विचार सुद्धा करतो. तो असा, हा असा, असे अनेक विचार आपल्या मनात येतात आणि
एखाद्या व्यक्तीने आपल्याला चापट मारली तर आपल्याला राग येतो, दुःख होतं, मग आपल्याला राग येतो. पण ते जर आपल्याच दुसऱ्याने आपल्याला मारलं तर आपल्याला राग येतो, परंतु आपल्याच दात्याने आपली चित चावल्या गेली तर राग येत नाही अशातला भाग नाही, दुःख होत नाही अशातला भाग नाही, परंतु तेवढं होत नाही, कारण आपलेच दात आणि आपले ओठ काय बोलणार. म्हणून जोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत भेद आहे, तोपर्यंत याने असं केलं, त्याने तसं केलं, याने माझा धुरा लोटला, त्याने माझं शर्ट ओढलं, याने असं केलं, हे सगळं आपलं चालू असतं. व्यवहारिक दृष्ट्या जर बघितलं तर हा भेद योग्य आहे, परंतु ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला त्या बोधावर आरूढ व्हायचं आहे, त्याच्या ठिकाणी हा भेद मिथ्या आहे. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, त्यानंतर जीव जडाचा भेद, जड आणि जीव हे वेगळं आहे असा भेद निर्माण होणं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या ठिकाणी संपूर्ण विश्वच विष्णुमय असल्यानंतर भेद आहेच नाही, परंतु तो अज्ञानामुळे आपल्याला भासतो. तर जीव जडाचा भेद आहे आणि वेदांतामध्ये सांगितलं जातं की आत्मा एक आहे आणि तो एक आत्मा सर्वत्र आहे. अर्थात निर्जीवाच्या ठिकाणी नाही, सजीवाच्या ठिकाणी आहे असा भाग नाही, तो सर्वत्र एकच आत्मा आहे आणि याची प्रचिती संतांना आलेली असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले, अर्थात जीव जीवाचा भेद नव्हता. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी जो आपल्या ठिकाणी असणारा आत्मा आहे, जे आपलं स्वरूप आहे, तेच त्या रेड्याचं आहे, त्याची प्रचिती त्यांच्या ठिकाणी आली. म्हणून त्यांना ते रेड्याच्या मुखातून वेद बोलविणं हे अवघड गोष्ट नव्हती. आणि जड जीवाचा भेद, तेव्हा जड भिंत चालवली यातही काही नवल नाही, कारण प्रचिती आल्यामुळे त्यांना ती गोष्ट सहज शक्य होती. संताच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही. त्यानंतर चौथा भेद जो आहे तो आहे जड ईश्वराचा भेद. जड आणि जड वस्तूमध्ये ईश्वरामध्ये भेद आहे. त्यानंतर जड जडाचा भेद आहे. घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही, हे सगळं चालू असतं. वस्तू वस्तूमध्ये भेद आहे, जड जडामध्ये भेद आहे. त्यानंतर ईश्वर ईश्वराचा भेद. भगवंत अनेक रूपामध्ये प्रगट झाला आणि अनेक रूपामध्ये प्रगट झाल्यामुळे आपल्याला तो वेगळा वेगळा भासायला लागला. मग वेगळा वेगळा भासायला लागल्यानंतर आपल्या ठिकाणी भेद निर्माण झाला. म्हणून संत म्हणतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहराचा भेद करू नका, दोन्हीही एकच आहे, सर्व एकच आहे. त्या एकाच परब्रह्मापासून संपूर्ण भगवंताचे स्वरूप, संपूर्ण ईश्वर निर्माण झालेले आहेत. ईश्वराचा भेद आपण मानतो. त्यानंतर स्वजातीय भेद, अर्थात आपल्या शरीराला दोन हात आहेत, एक डावा आणि एक उजवा, दोन्हीही शरीराचेच हात आहेत. एका शरीराचे असल्यामुळे ते जरी वेगवेगळे भासत असले तरी एका शरीराचे असल्यामुळे ते एक आहे. विजातीय भेद, सजातीय भेद, जाती जातीचा भेद, देशभेद, कालभेद, वस्तुभेद असे हे 12 भेद आहेत. यामध्ये प्रत्येक कुठल्याही देशात गेलो तरी परमात्मा तो तसाच असणार, तो काही बदलत नाही, तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि काळभेद, तो काल होता आणि आज रिटायर झाला असं म्हणता येत नाही, कारण तो परमात्मा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. तेव्हा हा जो भेद आहे, हा भेद अज्ञानी जीवाच्या ठिकाणी आहे. आणि ज्यांना साक्षात्कार झाला, ज्यांना त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला, मूळ स्वरूपाचा साक्षात्कार झाला, त्यांच्या ठिकाणी हा भेद निघून गेला. म्हणून नाथ महाराज म्हणतात भेदरहित वारीसी जाईन. बोधावर आरूढ झाल्यानंतर जो द्वैत आहे तो द्वैतही निघून गेला आणि तो भेदही निघून गेला. आता मी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी वारीला जाणार असं नाथ महाराज या ठिकाणी सांगतात. तेव्हा वारी म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनाला त्याच्या गावी जाणं आणि तिथून परत आपल्या घरी येणं. जन्म मरणाचा फेरा याला सुद्धा वारी म्हटलेलं आहे. आणि ही जी वारी आहे, ह्या वारीला मी संपूर्ण दोष सारून, संपूर्ण विकार दूर करून, भेद दूर करून, द्वैत दूर करून मी वारीला जाईल असं नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. आणि नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. नाथ महाराज म्हणतात की नवविध भक्तीच्या नवरात्री करणार. आज आपण पाहतो आहे
प्रत्येक जण नवरात्री आपापल्या परीने उपासना करतात. काही जण चप्पल न घालता करतात, काही जण रोज बेडवर झोपणारे खाली झोपायला लागतात, काही रोज चपात्या जेवणारे, भाजीपोळी जेवणारे भाकर जेवायला लागतात. अशी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रत्येक जण उपासना करतो भगवंताची. काही जण उपवास करतात. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, मी असं काही करणार नाही. तर मी काय करणार? नवविध भक्तीच्या नवरात्री करणार. नवविध भक्तीच्या नवरात्री करणार अर्थात भागवतामध्ये नवविधा भक्ती, 9 भक्ती सांगितलेल्या आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ह्या 9 भक्ती आहेत. त्या विष्णू भगवंताचं कीर्तन करणं, त्या विष्णू भगवंताचं स्मरण करणं, दास्यत्व करणं, पादसेवन भक्ती करणं, अर्चन करणं, आत्मनिवेदन, ह्या भगवंताच्या 9 भक्ती आहेत. आणि यामध्ये जे श्रवण, कीर्तन आणि स्मरण ही जी भक्ती आहे, ह्या ज्या 3 भक्ती आहे ह्या नामरूप आहेत. त्यानंतर पादसेवन, अर्चन आणि वंदन ह्या रूपप्रधान आहे. आणि सख्य, दास्य, आत्मनिवेदन ह्या ज्या 3 भक्ती आहेत ह्या भावप्रधान आहे. म्हणजे भगवंताचं नामप्रधान, रूपप्रधान आणि भावप्रधान या तिन्ही गोष्टी भक्तीमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. नामाशिवाय भक्ती शक्यच नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आपली भगवंताची आन सुद्धा घालतात, भगवंताची शपथ सुद्धा देतात की या नामस्मरणाशिवाय दुसरं तारून जाण्यासाठी दुसरं कुठलंही साधन नाही. तेव्हा नाम आणि भगवंताचं स्वरूप दर्शन आणि त्यानंतर भाव असल्याशिवाय तो प्रगट होत नाही. अशी ही नवविधा भक्ती. आणि ही नवविधा भक्ती करूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी ह्या नवविधा भक्ती करून माझं मन जे आहे ते राम झालं. आणि कोणी कुठली भक्ती केली? श्रवण भक्ती कोणी केली? तर परीक्षिती राजा, ज्यांनी भगवंताची कथा श्रवण केली, अर्थात भगवंताचं गुणगान श्रवण करणं. पहिली भक्ती जी आहे ती श्रवण भक्ती. त्याला फार असं महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं त्याचं महत्त्व आहे. आणि ही पहिली भक्ती आहे. तेव्हा या ही भक्ती जी केली ती परीक्षिती राजाने केली. आणि 7 दिवस भगवंताची कथा ऐकून ते त्या परमपदाला प्राप्त झाले, त्यांना मोक्ष प्राप्त झाला आणि त्या भगवंताच्या ठिकाणी ते स्थिर झाले. त्यानंतर श्रवण भक्ती जी आहे, पहिली श्रवण भक्ती ती परीक्षितींनी केली. त्यानंतर कीर्तन भक्ती जी आहे ती शुकाचार्यांनी केली. कीर्तन हे शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. आणि वाल्मिकींनी सुद्धा रामायण सांगितलं, त्यांनीही कीर्तन भक्ती केली. देवर्षी नारदांनीही कीर्तन भक्ती केली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, स्मरण भक्ती जी आहे ही स्मरण भक्ती भीष्माचार्यांनी केली. भीष्माचार्य भगवंताचं सतत स्मरण करीत होते. त्याचं स्मरण करीत असल्याने ही स्मरण भक्ती जी आहे ती भीष्माचार्यांनी केली. आणि पादसेवन भक्ती ही अक्रूराने केली. ज्या वेळेला भगवंत गोकुळामध्ये गायी चारायला जात होते, तेव्हा ते गायी चारायला जात असताना त्यांच्या पायाची जी धूळ आहे, त्यांच्या पायाची धूळ अक्रूर आपल्या मस्तकाला लावत होते. आणि रामायणामध्ये ज्या वेळेला वनवासामध्ये प्रभू रामचंद्र गेले, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना परत आणण्याकरिता भरत वनवासामध्ये गेले. त्यावेळेला भगवंताचे पाय त्या वनवासामध्ये जिथे जिथे पडले तिथली धूळ भरतांनी आपल्या मस्तकाला लावली. पादसेवन भक्ती करणारे हे भरत आहेत, अक्रूर आहेत. आणि पूजा अर्चन भक्ती करणारी शबरी, जिने भगवंताच्या पायाला काटे रुतू नये म्हणून खाली फुलं टाकलेत आणि त्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुतले, त्याला नैवेद्य दिला, त्याची पूजा केली, त्याला बोर दिले, उष्टी बोरं खायला दिले. ही पूजा भक्ती जी शबरीने केली. वंदन भक्ती ही विभीषणाने केली. विभीषण प्रभू रामचंद्रांना सतत वंदन करत असायचा. आणि सख्य भक्ती जी आहे ही अर्जुनाने केली. अर्जुन हा भगवंताचा सखा आहे. आणि दास्य भक्ती हनुमंतरायांनी केली. त्यानंतर आत्मनिवेदन भक्ती ही बळीने केली.
बळीने आपले संपूर्ण सर्वस्व भगवंताला अर्पण करून टाकलं, म्हणून आत्मनिवेदन भक्ती. त्यानंतर जे जटायू आहेत रामायणामध्ये, जटायूंची सुद्धा आत्मनिवेदन भक्ती आहे. रावण ज्यावेळेला सीतेला घेऊन जात होता, सीता आईला घेऊन जात होता, त्यावेळी त्याने रावणाशी युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर तो जखमी होऊन खाली पडला. आता सीता आईला नेलं हे प्रभू रामचंद्राला सांगण्यासाठी तो भगवंताची वाट बघायला लागला. भगवंताची वाट बघत असताना काही काळानंतर भगवंत त्या ठिकाणी आले आणि जटायूंनी सगळं सांगितलं. तेव्हा भगवंत म्हणतात, तुला मी तुझं शरीर प्रदान करू? तेव्हा जटायू म्हणतो, नको देवा, अंतकाळी कितीही पापी असला आणि त्याने जर तुझं नामस्मरण केलं तर तोही तरुण जातो, परंतु आता तू प्रत्यक्ष माझ्या जवळ असताना त्या शरीराचं मी काय करू? मला तेव्हा तो जो जटायू आहे तो भगवंताच्या मांडीवर त्याने आपला देह सोडला. ही आत्मनिवेदन भक्ती. या नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, या नवविधा भक्ती मी या नवरात्रीमध्ये करणार असं नाथ महाराज सांगतात. मग ही नवरात्र फक्त 9 दिवसासाठी सीमित नाही, तर जोपर्यंत आपली भक्ती आहे, जोपर्यंत पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत हे नवरात्र आहे आणि तोपर्यंत त्या भगवंताची उपासना आपल्याला चालूच ठेवायची आहे. तर नाथ महाराज म्हणतात, नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा. नुसतं ध्यान असून चालत नाही, तर त्यासाठी भक्ती पण हवी. फक्त ज्ञान असलं तर ते अहंकारास कारणीभूत ठरतं. कारण जे ध्यान आहे ते फक्त एकटं असलं तर त्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अहंकार नित्य नवा तया माझी. तेव्हा तो अहंकार निर्माण होतो, म्हणून ध्यान आणि भक्ती हे दोन्हीही सोबत असावं. ध्यान म्हणजे काय? ज्ञानात सुद्धा 3 प्रकार आहेत, ध्यान, अज्ञान आणि विज्ञान. माऊली वर्णन करतात, अर्जुनतया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान, ते तर सद्य बुद्धी ते अज्ञान हे ही जाण. अर्थात जे प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होणं, प्रत्यक्ष त्या स्वरूपाची प्रचिती येणं हे ज्ञान आहे. आणि जे जगत आहे, जे विषय आहे, जे संपूर्ण पारलौकिक ज्या गोष्टी आहे, त्या सर्व हे विज्ञान आहे. आणि या विज्ञानाची ही गरज आहे, कारण पंचमहाभूतापासून आपलं शरीर उत्पन्न झालेलं आहे. तेव्हा त्याला काय खावं, काय प्यावं, कसं राहावं, कुठे जावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. कारण या शरीराच्या माध्यमातून त्या परमात्माची प्राप्ती होते. तेव्हा तेही महत्वाचं आहे, परंतु ते सत्य नाही. फक्त शरीरानेच नाही तर अंतःकरण, आपलं मन हे भगवंताच्या भक्तीसाठी फार महत्वाचं आहे. तेव्हा या विज्ञानाला सत्य मानणं हे आहे अज्ञान. आणि आणखी ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले आहेत, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान. अर्थात परोक्ष ज्ञान म्हणजे जे शब्दांच्या द्वारे होतं. विठ्ठल जडीस्तडी भरला, रीता ठाव नाही उरला, हे एखाद्या साधकाने म्हटल्यानंतर त्या शब्दातून त्याला कळलं की विठ्ठल सगळ्या ठिकाणी आहे, परंतु त्याची प्रचिती आलेली नाही, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान म्हणजे ते जे त्या प्रत्यक्ष पांडुरंगाची प्रचिती येणं, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आजी म्या देखिला विठ्ठलची, अशी प्रचिती त्याच्या ठिकाणी येणं, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि हे अपरोक्ष ज्ञान शेवटपर्यंत तसंच टिकून राहणं, याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अर्थात आता हे टिकून राहत नाही का? जसं आपण साधना करतो, काही साधक ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पूर्ण पाठ करतात, मग पाठ केल्यानंतर काही दिवसांनी ते विसरून जातात. का विसरतात? कारण त्याचा अभ्यासच केला नाही. एकदा पाठ केला आणि ठेवून दिली तर ते विसरून जातो, परंतु ती लक्षात राहावी त्याकरिता आपल्याला ते सतत त्याचं स्मरण जे आहे ते करावं लागतं, त्याचं स्मरण करावं लागतं. म्हणून जी स्थिती आहे, ज्या परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर, त्याची प्रचिती आल्यानंतर आपलं जे भक्ती आहे, जे उपासना आहे, ती सतत जर चालू ठेवली तर ते परोक्ष ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये योगक्षेम होत नाही आणि तो परमात्मा ते
शेवटपर्यंत ते दृढ राहतं. एकदा एका राजाला यज्ञ करायचा होता. मग तो यज्ञ करायसाठी त्यांनी आपल्या राज्यातल्या एका व्यक्तीला सांगितलं की आपल्याला यज्ञ करायचं आहे, तू एक शेळी घेऊन ये. आणि शेळी घेऊन ये म्हटल्यानंतर तो निघाला. त्यांनी ती शेळी आपल्या सोबत घेतली. निघाल्यानंतर काही चोर तिथे होते. त्यांनी बघितलं म्हणून त्यांनी सहज विचारलं, कोण आहात तुम्ही, कुठे जात आहात? तो म्हणे, राजाला यज्ञ करायचा आहे, त्याच्यासाठी मी हे शेळी घेऊन जात आहे. तेव्हा त्या चोरांना असं वाटलं, राजाचं नाव ऐकल्यानंतर ते घाबरले, पण त्यांचा मोह त्या शेळीच्या ठिकाणी होता. मग आता काय करायचं? ही शेळी तर घ्यायची आहे, चोरायची आहे. तर त्यांनी एक युक्ती केली. 3 जण होते आणि त्यांनी एक युक्ती केली. तो जो व्यक्ती आहे राज्यात शेळी घेऊन जाणारा, तो निघाला. आपल्या रस्त्याने जात असताना पहिला चोर आला. पहिला चोर काही ठिकाण ते सगळेजण वेश बदलून त्या ठिकाणी आले, 3ही. आणि पहिल्यांदा जो आला तो आल्यानंतर म्हणतो की तुम्ही हे कुत्रं घेऊन कुठे जात आहात? मग तो विचार करतो, हा कुत्रं कसा काय म्हणतो? त्याला असं वाटलं कदाचित हा व्यक्ती वेडा असेल. मग तो पुढे चालायला लागतो. पुढे चालता चालता दुसरा चोर वेश बदलून येतो. दुसरा चोर वेश बदलून आल्यानंतर तो म्हणतो की आपण कुत्रा घेऊन कुठे जात आहात? हा तर कुत्रा आहे. मग त्याला असं वाटलं आपण शेळी घेऊन जात आहे. त्याला संशय येतो, शेळी घेऊन जात आहे, हे कुत्रं कसं काय म्हणतंय? एका व्यक्तीनं म्हटलं, दुसरा व्यक्ती सुद्धा म्हणतो, असं कसं होऊ शकतं? पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तिसरा चोर येतो. तिसरा चोर आल्यानंतर तो म्हणतो, तुम्ही हा कुत्रा घेऊन कुठे जात आहात? हा तर पिसाळलेला आहे, तो तुम्हाला चावेल. आणि असं म्हटल्यानंतर तो त्या शेळीला तिथेच सोडून देतो. त्याचा दृढ निश्चय होतो आणि तो पडून जातो. अर्थात ध्यान झालं, माहिती होतं शेळी आहे, पण तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी व्यत्यय येतो, व्यभिचार निर्माण होतो. मग तो होऊ नये म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ध्यान होणं. आणि हे ध्यान आणि भक्ती या दोघांचा संगम असला तर संपूर्ण सुरळीत चालतं, नाहीतर मग ते अहंकाराला पात्र ठरतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावा अंतरीच्या मित्रा, दंभ सासरा सांडीन कुपात्रा. नाथ महाराज म्हणतात की धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, भाव बडे आकडे एरविनाकडे, करतडी आवडे तैसा हरी, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तेव्हा तो जो भगवंत आहे तो भावाने आकडला जातो. त्याला भाव हवा, बाकी काहीही नको. म्हणून नाथ महाराज म्हणतात की हा जो सद्भाव आहे, तो सद्भाव, तो मित्र मी माझ्या सोबत घेईन. आणि भाव तिथं देव ही संतांची वाणी, आचारा वाचुनी पाहिला का कोणी, तुकडोजी महाराज सुद्धा वर्णन करतात. तर भावाने देव प्रगट होतो, भाव असावा लागतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात की नवविधा भक्ती करून मी हे नवरात्र साजरं करणार. आणि नवविधा भक्तीचं करून ते पोटी ज्ञानपुत्र, त्या ज्ञानपुत्राला मी पोटी धारण करेल, त्या सद्भावाला धारण करेल. आणि दंभ सासरा सांडीन कुपात्रा, जो दंभरूपी सासरा आहे त्याला सोडून देईल. अर्थात दंभ म्हणजे काय? तर जे पाप आहे ते पाप लपवणं आणि पुण्य उघड करणं. आज समाजामध्ये आपण पाहतो भरपूर लोक आपलं उदरनिर्वाह करण्याकरिता एक परमार्थाचा उपयोग करतात आणि मग त्यामागे कुठलीही परमार्थ नसतो किंवा कुठलीही देवाची सेवा नसते आणि देवाला फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी भोळ्या भाळ्या लोकांना फसवल्या जातं. आपण पाहतो आहे समाजात अशा अनेक गोष्टी घडत आहे. तेव्हा आपलं पाप लपवणं आणि पुण्य उघड करणं याला दंभ म्हटलं जातं. एक महात्मा होते आणि त्यांनी महात्माचं वेश धारण केलेलं होतं. मग त्यांनी खूप लांब लांब अशा त्यांच्या जटा होत्या. त्या जटा पकडायला त्यांचे शिष्य होते आणि मग ते शिष्य ते जटा पकडून ज्या ठिकाणी गर्दी व्हायची त्या ठिकाणी ते जात होते. आता हे सगळे एका ठिकाणी मेळा होता, यात्रा होती आणि त्या यात्रेत मग हे निघाले. आता गर्दीच आहे, खूप सगळी कमाई पण होते. ते साधूही निघाले, त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य त्यांच्या जटा घेऊन. आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर ते शिष्य सांगत होते की हे जे साधू आहेत हे त्रेतायुगातले आहेत.
आणि हे त्रेतायुगातले साधू आपल्याला दर्शन देण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. लोकांना हे खरं वाटायचं, कारण लोक भोळे असतात आणि भगवंताच्या बाबतीत म्हटलं की काहीही त्यांना खरं वाटतं, कारण श्रद्धा असते, साहजिक आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं आणि लोक पाया लागायला लागले. आता एका व्यक्तीने विचारलं, म्हणे त्रेतायुगात हे महाराज काय करत होते, हे साधू काय करत होते? त्या शिष्यानी सांगितलं, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची पंगत बसली होती त्या पंक्तीमध्ये हे साधू देवाला तूप वाढत होते. त्या पंक्तीमध्ये ते तूप वाढत होते. आता एक सुशिक्षित व्यक्ती त्या ठिकाणी होता. त्याला असं वाटलं त्रेतायुगातला व्यक्ती आता येणं तर शक्य नाही, हे कसं काय? म्हणून त्यांनी त्या महाराजांजवळ तो गेला, त्या साधू जवळ गेला, त्यांना एक जोरात चापट मारली. जशी चापट मारली त्या सर्व जटा निघून आल्या. आणि त्या सर्व जटा निघून आल्यानंतर ते जे त्यांचे शिष्य होते ते क्रोधायमान झाले, त्यांना क्रोध आला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जरा गप बसा. त्या त्रेतायुगात भगवंताच्या पंक्तीमध्ये, रामाच्या पंक्तीमध्ये मी सुद्धा जेवायला बसलो होतो आणि याने मला तूप वाढलं नाही, तेव्हापासून मी याची वाटच बघतो आहे, आज बरा सापडला. म्हणून हे अशा प्रकारे एक उदरनिर्वाहासाठी आपण परमार्थाचा संग करतो आणि वापर करतो. आणि हा जो दंभ आहे, आपलं पाप लपवून ठेवायचं आणि पुण्य उघडकीस करायचं, याला दंभ म्हणतात. एक व्यक्ती, एक स्त्री आपल्या शेजारीला म्हणते की आमच्या घरचे 2 तास पूजा केल्यानंतर बाहेरच पडत नाही. तिला माहिती होतं. ती म्हणते, हे तर आता कळलं, परंतु तुझ्या घरचे घेतल्याशिवाय घरात पण येत नाही. म्हणून आपलं पाप लपवून ठेवायचं आणि पुण्य उघड करायचं, हा दंभ आहे. हा दंभ दूर सारून नवविधा भक्तीच्या नवरात्रा करीन आणि ज्ञानपुत्र पोटी धरून सद्भाव धारण करून आणि हा जो दंभरूपी जो प्रतिबंध आहे तो मी दूर सारेल आणि त्या भगवंताची भक्ती करेल. त्या आईला जोगवा मागतात आणि हा जो संपूर्ण विकार आहे, हा संपूर्ण विकार दूर हो. हा जो जनसामान्यांच्या ठिकाणी असणारे जे विकार आहेत, जे दंभ आहेत, जे लोभ आहे, ह्या सर्व गोष्टी दूर होत, यासाठी नाथ महाराज भगवंताला नवस करत आहेत आणि भगवंताला विनवित आहेत, भगवंताला जोगवा मागत आहेत. पुढे नाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात, पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेच्या सांडीनं दरडी. आता या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की आईला ज्या वेळेला जोगवा मागितला जातो त्यावेळेला एक परडी पात्र असतं, त्या पात्रात जोगवा मागितला जातो. तेव्हा नाथ महाराज म्हणतात की या बोधावर आरूढ होऊन या बोधाची मी परडी घेईन आणि जे आशा तृष्ण आहे याचा नाश करेल, हे संपून टाकेल. अर्थात आशा तृष्णेच्या करीन दुरडी, हे आशा तृष्णा जे आहे ते सोडून देईल. कारण मनुष्याला कितीही भेटलं तरी त्याला असं वाटतं की भेटतच राहावं. मेरू पर्वत एवढं धन जरी भेटलं तरी त्याला आणखी त्याची अपेक्षा होते की आणखी भेटावं, म्हणून तो त्यात समाधानी नसतो, त्याची तहान भागत नाही. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी तृष्णा आहे, जे तहान आहे, ते दूर सारेल, ते नष्ट करेल आणि बोधाची परडी घेऊन त्या आईजवळ मी जाईल आणि मनोविकार करीन पुरवंडी. मनाच्या ठिकाणी असणारे जे 6 विकार आहे, षड्रिपू आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सर्व विकार त्याची करीन कुरवंडी, अर्थात ते मारून टाकेल, त्यांचा वध करेल. अद्भुत रसाची भरीन दरडी, जो नवरसापैकी जो अद्भुत रस आहे त्या अद्भुत रसाची दुरडी भरेल. नाथ महाराज या ठिकाणी आपल्या आईला म्हणतात की हे तृष्णा आहे, जे आशा आहे, हे दूर सारेल, मनोविकार ते त्यांचा वध करेल आणि अद्भुत रसाची ते परडी भरेल. बोधाची परडी घेऊन तुझ्याकडे मी जोगवा मागण्याकरिता आलेलो आहे. आणि आता नाथ महाराज म्हणतात की मोह निघून गेला, दंभ निघून गेला,
विकार निघून गेले, सगळं काही निघून गेलं, कुठलाही भेद राहिलेला नाही, कुठलाही द्वैत राहिलेला नाही, अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता साजनी झाले मी निसंग. आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही आणि कुठलाही संग शिल्लक राहिलेला नाही. तेव्हा आता साजनी झाले मी निसंग, अर्थात भगवंताला प्राप्त करण्याकरिता लोकांतात नाही, एकांतात राहण्याची गरज आहे. एकांतामध्ये भगवंताची प्राप्ती होते. आणि जोपर्यंत आपण त्या परमात्म्याला आपल्या ठिकाणी त्याला धारण करायचं आहे, तर आपल्या ठिकाणी असलेलं सगळ्या काही गोष्टी जोपर्यंत मोकळ्या करत नाही, तोपर्यंत परमात्मा आपल्या ठिकाणी येत नाही. म्हणून आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्प आहे, संशय आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने ज्याच्या ठिकाणी जसा भाव असेल तशा भावाने तो प्रगट होतो. तशा भावाने प्रत्येक जण आपापली भक्ती करतो आणि त्याच भावाने भगवंत त्याच्या समोर प्रगटही होतो. परंतु आज जर आपण असं म्हटलं की देव भेटतो, आजच्या जगात जर असं म्हटलं देव भेटतो, तर वादळात लावलेल्या दिवाप्रमाणे होईल. कारण इथे कोणाचाही विश्वास नाही. देव आहे की नाही, माळ घालतात, देवाची पूजा करतात, तरी सुद्धा मनात संशय आहे, देव आहे की नाही. आणि मग मनात संशय होतो, पारायण करतात, पण मग पारायण केल्यानंतर काही फळ भेटेल की नाही, अर्थात देव आहे की नाही हा संशय मनाच्या ठिकाणी आहे. काही 60-70 वर्षाचे माळकरी आहेत, परंतु अजूनही संशयच आहे, देव आहे की नाही. आणि देव आहे, आपण म्हटलं देव आहे तर तो भेटतो का? भेटतो. संतांच्या वचनावरून आपण विश्वासाने म्हणू देव भेटतो. मग आपल्याला भेटला का? नाही भेटला. का नाही भेटला? तर याचं एकच कारण आहे, तो आपल्याला भेटतो असं आपल्याला कधी वाटलंच नाही. आणि कधीतरी आपण त्या भगवंताची आर्ततेने, कधीतरी आपण त्याची वाट बघितली का? असं आपल्याला कधी आठवते का की आपण त्या भगवंतासाठी कितीतरी इतके तास त्याची वाट बघत बसलो आहे, तो येतोय, त्याच्यासाठी 2 अश्रू आपल्या डोळ्यातून पडले, असं कधी झालंय का? अशी स्थिती आपली निर्माण झाली आहे का? कारण आपल्या ठिकाणी विश्वास नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, परमार्थामध्ये विश्वास हा परमार्थाचा पाया आहे. श्रद्धा आणि त्यानंतर विश्वास हा परमार्थाचा पाया आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती करायची तर डोळे झाकून विश्वास भगवंतावर करायचा. वेळ होत आहे, थोडा क्षमा करा. आणि थोडं लेटही लागलं, कारण थोडा नेट प्रॉब्लेम येत होता. अगदी थोडक्यात सांगते आणि समाप्त करते. तेव्हा या ठिकाणी भगवंतावर विश्वास करायचा तर तो डोळे झाकून विश्वास करायचा. बाल अवस्थेमध्ये जेव्हा भगवंत चोरी करायला जात होते, त्यावेळेला भगवंत चोरी करायला निघाले आणि चोरी करायला निघाल्यानंतर त्यांनी चोरी केली, ते दही दूध खायला सुरुवात केलं. यावेळेला गोपिकांना माहिती होतं की हे सगळे आलेले आहे. त्यांनी सगळे दरवाजे वगैरे सर्व खिडक्या बंद करून ठेवलं होतं. आणि आता हे सापडले, हाती काठी घेऊन त्या आल्या. गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा, अरे आता काय करायचं, आपण तर फसलो, ह्या येईल आणि आपल्याला मारेल, आता आपण सापडलो, आता काय करायचं. भगवंत म्हणाले, काहीच नका करू, एक करा, सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. त्यात एक पेंद्या होता. त्याला असं वाटलं, हा कृष्ण नेमका करतो काय, सगळं तर बंद आहे, म्हणून बघायचं काय करतो. यांनी बयाच आपले डोळे झाकले आणि बारीक बारीक असा बघायला लागला. भगवंताने सर्वजण त्या खोलीतून बाहेर आले, परंतु पेंदा जो आहे तो मध्येच लटकला. खाली पाय आणि वरत मुंडकं असं झालं, मध्येच लटकला. आणि हात, त्याचं जे अर्ध शरीर आहे ते गोपिकांना दिसला. तर गोपिकांना दिसल्यानंतर गोपिका गेल्या आणि त्याच्या पायावर त्यांनी मारायला सुरुवात केली. मग पेंद्या ओरडायला लागला, अरे कृष्णा वाचव, कृष्णा वाचव, मला सोड, मला त्रास होतोय. कृष्ण म्हणाला, काय झालं, तू काय केलं होतं, मी सांगितलं होतं ना डोळे बंद कर, केले की नाही. म्हणे नाही, तेव्हा मी डोळे बंद केले नाही. म्हणून डोळे जर बंद करून विश्वास केला नाही, थोडाही संशय आपल्या मनाच्या ठिकाणी असला, तर मग मारच खावा लागणार. म्हणून भगवंतावर विश्वास करायचा तर डोळे झाकून विश्वास करायचा. आणि आज आमचा विश्वासच नाही, तेव्हा विश्वास नाही म्हणून भगवंतही प्रगट होत नाही. आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता विश्वास फार महत्वाचा आहे. एकदा रामदास स्वामीकडे एक व्यक्ती आला.
आणि तो व्यक्ती रामदास स्वामींना म्हणू लागला की महाराज, तुम्हाला देवीचं दर्शन झालं, तुम्हाला भगवंताचं दर्शन झालंय, मलाही भगवंताचं दर्शन करून द्या. आणि तो व्यक्ती गेला. रामदास स्वामी म्हणाले, ठीक आहे, चल, तुला दर्शन करायचंय, करून घेऊ. मग गेल्यानंतर त्याला एका झाडावर चढायला लावलं. तो झाडावर चढला, खाली एक भाला ठेवला आणि त्याला म्हणे, या भालावर उडी मार, उडी मारली तर तुला देव भेटेल. त्यांनी असं सांगितलं, परंतु त्याला असं वाटलं की आपल्याला मरायचं काय, हे काय सांगत आहे, असं जर केलं तर आपण मरून जाऊ. त्याला काही ते पटलं नाही. तो निघून आला. तो निघून आल्यानंतर एका व्यक्तीला तो दिसला ओळखीच्या, आणि तो म्हणाला, तुम्ही कुठे गेले होते? म्हणे, मी भगवंताचं दर्शन करायसाठी रामदासांकडे गेलो होतो आणि त्यांनी मला असं असं सांगितलं, मला काय मरायचंय काय. मग त्या व्यक्तीला असं वाटलं की असं केल्याने जर देव भेटत असेल तर जाऊन बघावं. तो गेला आणि त्यांनी रामदास स्वामींनी सांगितलं तसं त्या झाडावर चढल्यानंतर उडी मारायचं सुद्धा त्यांनी ठरवलं. जसा तो उडी मारणार तसा भगवंतांनी त्याचा हात पकडला. अर्थातच विश्वास हा फार महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा विश्वास असणं आणि थोडाही संशय मनुष्याच्या ठिकाणी नसावा. आज समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी भगवंताविषयी संशय आहे. संशय म्हटल्यापेक्षा तो नाहीच असं सुद्धा म्हणतात. देव नाहीच असं म्हणणारेही भरपूर आहेत. देवाला मानणारे नाहीत, देवाचं नामस्मरण करणारे नाहीत, परंतु वरून बोंबा ठोकणारे भरपूर आहेत. देव तर प्रगट होतच नाही, देव तर दिसतच नाही, देव तर भेटतच नाही. आता मनुष्याची ते एक स्वभाव म्हणावा लागेल की मनुष्य नेहमी दुसऱ्याच्या ठिकाणी दोष शोधतो, आपल्या ठिकाणी नाही. तसंच भगवंताला दोष दिल्यापेक्षा आपण कुठेतरी कमी पडतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आज अनेक लोक म्हणतात की अर्जुनासाठी भगवंताने गीता सांगितली, त्या द्रौपदीसाठी भगवंतांनी वस्त्र पुरवले. मग आज आमच्यासाठी तो का भगवद्गीता सांगत नाही? आज तो आम्हाला का वस्त्र पुरवत नाही? आज अनेक स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, मग तो का येत नाही? तर त्या अर्जुनाच्या रोमारोमातून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडत होतं. अनन्य साधारण असणारी त्यांची भक्ती, दृढ विश्वास, एकनिष्ठा, अशी भक्ती आज आपल्या ठिकाणी आहे का? नाही. हे आपण बघतच नाही. आपण किती पाण्यात आहे, आपण काय करतो याच्याकडे आपलं लक्षच नाही. फक्त बोंबा ठोकायच्या, नाही का? भगवंत काहीच करत नाही, भगवंत नाहीच, तो भेटतच नाही, ती पात्रताच आपली नाही. भगवंत तर आजही भगवद्गीता सांगायला तयार आहे आणि आजही वस्त्र पुरवायला तयार आहे, परंतु द्रौपदी आणि अर्जुन नाही, अर्जुनासारखा भक्त नाही, ही शोकांतिका आहे. तेव्हा भक्ती करायची तर दृढ विश्वास, दृढ श्रद्धा ही भगवंताच्या ठिकाणी हवी. संशय नको. तर हा जो विकल्प आहे, जो संशय आहे, त्या विकल्परूपी संशयाचा, त्या नवऱ्याचा सोड येला संग, त्या संसाराचा, त्या विकल्पाचा मी संग सोडला आणि मी निसंग झाले, असं नाथ महाराज या ठिकाणी सांगतात. काम क्रोध हे जोडी येले मांग. काम आणि क्रोध हे दोन नरकाचे द्वार आहेत. हे घालवण्यासाठी अनेक जणांनी खूप प्रयत्न केले. विश्वामित्रांनी 20-20 वर्ष तपश्चर्या सुद्धा केली, तरी सुद्धा मेनका समोर आल्यानंतर भावुक झाले, कामुक झाले. अनेक मोठे मोठे ऋषी मुनी त्याला बळी पडले. आणि तुकाराम महाराज एक संत आहेत, संतांच्या ठिकाणी शोधूनही आपल्याला अवगुण मिळत नाही. तेथे दृष्ट न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या संतांच्या ठिकाणी शोधूनही अवगुण सापडत नाही. असे असणारे हे संत, ज्यांच्या ठिकाणी सद्गुण हा ठासून भरलेला आहे, कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, कितीही अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो मिळत नाही, तरी तो सापडत नाही. असे सद्गुणांनी ठासून वरून असणारे हे परमात्मा. म्हणून तुकाराम महाराजांच्या ठिकाणी, तुकाराम महाराजांजवळ ज्या वेळेला गणिका पाठवली, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसनो. अर्थात त्यांना काम नाही, क्रोध नाही, कुठलीही गोष्ट नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. त्या प्रत्यक्ष
पांडुरंग परमात्मा देहाच्या ठिकाणी भरून असल्यानंतर मग कसला क्रोध आणि कसला काम काहीही राहिलं नाही. ते घर रिकामं झालं. अर्थात त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे तर केला मोकळा मार्ग सुरंग. नाथ महाराज म्हणतात केला मोकळा मार्ग सुरंग. अर्थात त्या भगवंताला प्राप्त करायचं तर आपलं मन मोकळं करावं लागेल. जोपर्यंत मन मोकळं होत नाही तोपर्यंत परमात्मा भेटत नाही. मोकळे मन नारायण भोगासी. अनेक गोष्टी त्या मनामध्ये धारण करून ठेवल्या तर भगवंताला जागाच राहणार नाही. तेव्हा ते मनातील असलेले सर्व विकार, सर्व भेद, द्वैत हे सर्व दूर सारून तो भगवंत त्या मनामध्ये, त्या देहामध्ये प्रगट होतो. आणि मग क्रोधही शिल्लक राहत नाही, कामही शिल्लक राहत नाही, कुठलाही विकार शिल्लक राहत नाही, कुठलाही द्वंद्व शिल्लक राहत नाही. त्या अद्वैत स्थितीला प्राप्त होतो. नाथ महाराज हे शांती ब्रह्म आहेत. त्यांना क्रोध येणं तर शक्यच नाही. मग पैठण निवासी जे लोक आहेत त्यांनी शर्यत लावली नाथ महाराजांना क्रोध आणायचा. अनेक प्रयत्न केले नाथ महाराजांना क्रोध आणण्यासाठी. तेव्हा काही लोकांनी शर्यत लावली की नाथ महाराजांना क्रोध आणायचा. मग एक पंडित तयार झाला आणि तो पंडित सकाळी पहाटे नाथ महाराजांची ज्यावेळेला पूजा चालायची 5 वाजता तो निघाला आणि नाथ महाराजांची पत्नी बाहेर रांगोळी टाकत होती. विचारलं, वहिनी नाथ महाराज आहेत? म्हणे, हो आहे. काय करतायत? पूजा करत आहेत. निघाले. आता नाथ महाराजांना क्रोध आणायचा होता. त्यांना असं वाटलं की नाथ महाराज देवपूजा करत आहेत तर आपण प्रत्यक्ष बूट घेऊनच आत जाऊ, म्हणजे त्यांना थोडा राग येईल. मग निघाले. आता पंडित व्यक्ती निघाल्यानंतर नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आपले बूट घेऊन गेला. नाथ महाराजांना आवाज आला, पाहते तर पंडित आलेत. म्हणून नाथ महाराजांनी त्या पंडिताचं स्वागत केलं. अरे संत, आपण महात्मे माझ्या घरी आलात, मी धन्य झालो. संत येते घरात तोची दिवाळी दसरा. मी धन्य झालो आपलं दर्शन करून, तुम्ही माझ्या घरी आलात. अरे या या या. आणि जे देव आहेत ते देव संपूर्ण, त्या पाटावरचे देव संपूर्ण गोळा करून बाजूला ठेवले आणि तो जो पाट आहे तो उचलून त्या पंडिताला नाथ महाराजांनी बसायला दिला. त्याचे पायातले बूट आपल्या हाताने काढले आणि त्याचे पाय धुतले. त्याचं आदरातिथ्य केलं आणि आपल्या पत्नीला सांगतात, आपल्या घरी संत आले आहेत, त्यांच्यासाठी सुंदर असं जेवण तयार कर, पंचपक्वान्न तयार कर. त्यांनी पंचपक्वान्न तयार केलं. दोघांसाठी ताट वाढले. जेवायला बसले. आता जेवायला बसल्यानंतर त्याला असं वाटलं एवढं करूनही नाथांना राग आला नाही, आता काय करायचं. म्हणून त्यांनी राग आणायचा आहे तर त्यांची पत्नी ही वाढायला लागली. पत्नी वाढत असताना ते पंडित नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर बसला. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, अगं सांभाळशील, पडेल ते, लागेल त्यांना. त्या पत्नीने काय बोलावं. ती म्हणते की मला मुलं सांभाळण्याची सवय आहे. बघा, इतके निष्ठावंत, इतके उदार हे संत आहेत, ज्यांच्या ठिकाणी शोधूनही क्रोध सापडत नाही, शोधूनही काम सापडत नाही, असे निर्विकार असणारे हे संत मंडळी. आणि नाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, ऐसा जोगवा मागुनी ठेविला. असा जोगवा मी आईला मागितला आणि जाऊनी नवस महाद्वारी फेडिला. हा नवस जो आहे मी पंढरपूरला महाद्वारामध्ये जाऊन फेडला. आणि एकपणे जनार्दन देखिला. जनार्दन स्वामी नाथ महाराजांचे गुरु, त्या जनार्दन स्वामींच्या सहाय्याने, जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व विकार नष्ट झालेत. आणि त्या जनार्दनाचं स्वरूप, त्या जनार्दनाचं दर्शन झाल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरण रूपी जो फेरा आहे तो फेरा चुकला. अर्थात जेव्हा बोधावर आरूढ व्यक्ती होतो त्यावेळेला तो जीवनमुक्त आणि विदेहमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. आणि त्या अवस्थेला प्राप्त झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेला जो जन्म मरणाचा फेरा आहे तो नष्ट होतो, तो राहतच नाही. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसा. भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत त्याचं जन्म मरण हे निवारतो, त्या फेऱ्यातून त्याला मुक्त करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात की या प्रकारे मी आईला नवस केलेला आहे आणि हा नवस मी महाद्वारी फेडलेला आहे.
महाद्वारी फेडून त्या जनार्दनाचं माझ्या गुरूंचं दर्शन झालं आणि ते दर्शन होताच हा जन्म मरणाचा फेरा चुकविला. अर्थात हा जन्म मरण फेऱ्यातून मी मुक्त झालो, असं नाथ महाराजांनी या अभंगामध्ये सुंदर असं भगवती आईकडे संपूर्ण जनसामान्यांच्या हिताकरिता मागितलेला हा जोगवा आहे. आणि यात काही चुका झाली असेल तर कृपया आपली मुलगी म्हणून क्षमा कराल अशी मी विनंती करते. माझ्या परीने झालं त्या जशी भगवंतानी सेवा करून घेतली त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आणि यात काही चुका झाल्या असेल तर क्षमा करा. आणि या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी बैसकर काकांनी मला दिली त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद. आणि जे काही सर्व आपण या सेवेचा लाभ घेत आहात त्या सर्वांचे सुद्धा धन्यवाद, त्या सर्वांचे आभार. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय.